आता काही महत्वाचे गैरसमज समजून घेऊया आणि त्यातलं विज्ञान सुद्धा पाहूया. समज नंबर 1, चिया सीड्स खाल्ले की वजन किंवा फॅट्स अगदी इन्स्टंट फास्ट कमी होतात. खरं तर चिया सीड्स मध्ये सॉल्युबल फायबर्स असतात. हे फायबर पोटात एक जेल तयार करतात. त्यामुळे अन्न पोटातून पुढे सरकण्याची जी प्रक्रिया आहे ना ती थोडी स्लो होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातली साखरेची पातळी आहे ती स्टेबल राहते. हे सायंटिफिकली बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शरीरातील साठवलेली चरबी किंवा फॅट्स कमी होण्यासाठी शरीराला काही एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतातच. म्हणजे आपण जितकी एनर्जी कंझ्युम करतो त्यापेक्षा जास्त एनर्जी खर्च केली तरच फॅट्स कमी होणार आहेत. फक्त फायबरमुळे फॅट ऑक्सिडेशन होत नाही, म्हणून आतापर्यंत कोणताही असा मजबूत पुरावा नाही की ज्यामुळे सिद्ध झाले की फक्त चिया सीड्स खाल्ले की वजन कमी होणार आहे. दुसरा गैरसमज, ऍपल सिडार व्हिनेगर घेतल्याने फॅट्स कमी होतात किंवा वजन कमी होतं. तर हे जे व्हिनेगर आहे याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे जे काही प्रमाणात इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं. आणि काही अभ्यास आहेत त्याच्यामध्ये लक्षात आलं की जेवणानंतर जी ब्लड शुगरची लेव्हल असते ती कमी झालेली दिसते. पण सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे बरं का, की ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं आणि फॅट कमी करणं या दोन वेगळ्या प्रोसेस आहेत. शरीरातलं जे व्हिसरल फॅट आहे ते कमी होण्यासाठी फक्त इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी पुरेशी नसते. त्यासाठी दीर्घकाल सातत्यपूर्ण शास्त्रीय प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे हे व्हिनेगर म्हणजे फॅट बर्निंग सोल्युशन नाही. उलट रिकाम्या पोटी जर तुम्ही हे व्हिनेगर घेतलं तर आणखी साईड इफेक्ट त्याचे होतात. ते म्हणजे ऍसिडिटी होते किंवा दातांवर त्याचा दुष्परिणाम होतो. समज नंबर 3, क्विनोआ म्हणजे बेस्ट प्रोटीन. शिजवलेलं जे किनोआ असतं त्यामध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असतं प्रत्येक 100 ग्रॅम मागे आणि त्यात सगळे अमायनो ऍसिड्स असतात. त्यामुळे त्याला कम्प्लीट प्रोटीन म्हणतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात प्रथिनांची एकूण मात्रा पण खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला दिवसाला 50 ग्रॅम प्रोटीन पाहिजे असेल तर फक्त क्विनोआ खाऊन ते पूर्ण करणं प्रॅक्टिकली शक्यच नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ते खावं लागेल. त्यामुळे खर्च वाढेल आणि त्या गोष्टीचा जो उपयोग आहे त्याचं संतुलन बिघडून जाईल. तुम्हाला एक छोटीशी तुलना सांगते. क्विनोआमध्ये 100 ग्रॅम मध्ये 4 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि तेच आपल्या मसूर डाळीमध्ये किंवा आपली जी चना डाळ आहे हरभरा डाळ त्यामध्ये 100 ग्रॅम मागे 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि किंमत किती आहे? क्विनोआच्या 10 पट कमी आहे. चौथा समज, अवाकाडो हृदयासाठी सगळ्यात बेस्ट. अवाकाडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात ज्याचा हृदयाला उपयोग होतो. पण आपल्या भारतीय आहारात आधीपासून शेंगदाणे, तीळ, मोहरी, बदाम, अक्रोड हे सगळे पदार्थ असतातच की जे मुफा आणि पुफा यांचा चांगला बॅलन्स देतात. आणि सगळे हेल्दी फॅट्स म्हणजे व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 याचा हे सोर्स आहेच आहेत की. आजपर्यंत कुठलाच क्लिनिकल पुरावा असा नाही ज्यामुळे असं सिद्ध झालं असेल की अवाकाडो आपल्या ज्या पारंपरिक पदार्थ आहेत त्यापेक्षा जास्त फायदेशीर किंवा सुपर आहे. म्हणून अवाकाडोचा हाईप आहे तो मार्केटिंगमुळे आहे. आता गैरसमज नंबर 5, ब्लूबेरी हे सगळ्यात उत्तम अँटीऑक्सिडंट आहे असं म्हणतात. आता ब्लूबेरीमध्ये अँटोसायनिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्यासाठी चांगले आहेत. पण आपल्या देशात जांभूळ आहेत, द्राक्ष आहेत, करवंद आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशातलं फळ म्हणजे आवळा. यामध्ये असे सगळे घटक आहेत. उलट आवळ्यामधलं व्हिटॅमिन सी ब्लूबेरीपेक्षा जवळजवळ 200 पट जास्त आहे. फरक इतकाच की ब्लूबेरी इम्पोर्टेड आहे त्यामुळे त्याला जास्त महत्व दिलं जातं. असा कुठलाच क्लिनिकल एव्हिडन्स नाही की ब्लूबेरी भारतीय फळांपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. तर हे झाले सध्या ट्रेंडिंग असलेले 5 सुपर फूड आणि त्याविषयीचे गैरसमज. एक हार्वर्ड स्कूल आहे पब्लिक हेल्थचं, त्यामध्ये एक संशोधन झालं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकच कुठलाच पदार्थ संपूर्ण आरोग्य ठरवू शकत नाही. पूर्ण तुमचं आरोग्य कशावर ठरतं तर रोज तुम्ही काय खाता, कसं खाता, किती खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. म्हणूनच आपल्या पारंपरिक भारतीय आहाराकडे पाहिलं तर त्यात एक खूप छान संतुलन दिसतं, हार्मनी. जसं दही ताक आहे ते पचन संस्थेत गुड बॅक्टेरिया वाढवतं, पचन सुधारतं. कडधान्य आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि एक रेझिस्टन्स स्टार्च आहे ज्यामुळे खूप छान तुम्हाला एक एनर्जी मिळते. शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स आहेत त्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं कडधान्यांमुळे. बाजरी नाचणी आहेत ज्यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढली जाते, पचनासाठी पण त्याचा मदत होतो. कॅल्शियम, मायक्रोन्यूट्रिएंट्सचा खजिना म्हणजे सगळी मिलेट्स आहेत आपली, राजगिरा, भगर, बाजरी, ज्वारी सगळी. शिवाय आपले जो मसाल्याचा डब्बा आहे ना तो अगदी बेस्ट आहे. त्यात मोहरी, जिरं, सुंठ, हळद हे सगळे मसाले म्हणजे बेस्ट अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे अग्निदीपन, पचन करणारे खूप छान पदार्थ आहेत. यामध्ये भरपूर औषधी गुण सुद्धा आहेत.
सुकामेवा आहे आपला, म्हणजे भिजवून व्यवस्थित चावून खाल्लेले बदाम, अक्रोड, मनुका हे सगळे आहेत. हे चांगल्या प्रकारचे फॅट्स, गुड फॅट्स आपल्याला देतात आणि एक सटायटी लेवल वाढवतात. खूप विविधता आहे आपल्याकडे. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या भाज्या होतात, फळं आहेत, धान्य सुद्धा वेगवेगळे आहेत. या सगळ्या विविधतेचा व्यवस्थित विचार करून, अभ्यास करून आपलं जर ताट आपण ठरवलं, घेतलं, तर इम्पोर्टेड सुपर फूडची कन्सेप्ट आपल्याला गरजेची नाही. जे लोकल आहे ते आपल्यासाठी बेस्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आपण बऱ्याच गोष्टींना खरं सुपर फूड ही टर्म वापरत असतो, पण त्या गटातल्या सगळ्यात बेस्ट असलेल्या त्या पदार्थांना ही टर्म वापरणं तेवढ्या पुरतं ठीक आहे. त्यामुळे आरोग्यात एकदम 360 डिग्री चेंज होईल असं मानणं म्हणजे थोडा भाबडेपणा झाला.